श्री स्वामी समर्थ दादाताईंनो, कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. दादाताईंनो, लवकरच आता श्रावण सोमवार सुरू होणार आहेत. श्रावण सोमवारी आपण शिवमुठ वाहतो. त्यामुळे शिवामुठीची कोणती अशी महत्त्वाची कहाणी आहे? शिवामुठीची कहाणी ऐकणे श्रावण सोमवार म्हणजे श्रावण सोमवारी शिवामुठीची कहाणी ऐकण्याने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते आणि शिवमुठ वाहताना कोणती अशी चूक आपल्याला करायची नाही त्यामुळे याचे भयंकर विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. यासाठी आपल्याला शिवामुठीची कहाणी म्हणजे ही कथा ऐकावी लागेल. खूप महत्त्वाची आणि पवित्र कथा आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ स्किप न करता आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. उशीर न करता सुरुवात करते आपल्या कथेला. पहिला सोमवार. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाड भरड साडी, राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ही राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई कुठं जाता? महादेवांच्या देवळी जातो. शिवामुठ वाहतो. यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलं बाळं होतात. घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्याचबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसू. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावी पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा. सासू सासरा दिरा भावा, ननंदा जावा, भ्रतारा नावडती आहे, ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ वाहावे. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसा निजू नये. उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वाहावं आणि मुकाट्याने जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी तिला दिले आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. पहिल्या सोमवारी त्या नागकन्येने दिले आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला दिले. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली तिने आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंदा जावा, भ्रतारा नावडती आहे, ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तिने तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे ग? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत. काटे कुठे आहेत? साप वाघ आहेत. तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते, तुझा देव दाखव बघू आम्हाला, म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही, कारण घालून पाडून बोलणं आणि ऐकणं हे तिच्या नशिबातच होतं. यांना काटेकुटे पुष्कळ लागले. तिच्याबरोबर ते चालत राहिले, त्यामुळे त्यांनाही काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची त्यांना दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल ही कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली, माया आली. नागकन्या देवकन्या या सहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हांड्या ग्लास लागली. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं.
नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहून पूजा करू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मुठीश्वरा देवा, सासू सासरा धीरा भावा, ननंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं, माया आली, करुणा भासली. दागिने घ्यायला दिले. खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोट देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथे एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोट आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं बाई? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर देव महादेव प्रसन्न झाला, तसा तुम्हा सर्वांना महादेव प्रसन्न हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आणि सगळ्यात महत्त्वाचे दादाताईंनो, शिवमूठ वाहताना कोणत्या अशा चुका आपल्याला करायचे नाही जेणेकरून आपल्याला त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो आणि जेव्हा पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर शिवमूठ वाहतो त्यावेळी आपण आपल्या अंगावर काळे वस्त्र परिधान करायचे नाही. काळा कलर हा धर्मशास्त्रानुसार हा वर्ज्य मानला गेलेला आहे. त्यामुळे काळ्या कलरचे कपडे आपण परिधान करायचे नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा शिवमूठ वाहत असतो तेव्हा आपल्या मनात कोणताही वाईट विचार नसावा. घरात अनेक गोष्टी असतात, अनेक टेन्शन असतात, पण त्या गोष्टी थोडा वेळ बाजूला सारून आपल्या मनात फक्त ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करत आपल्याला शिवमूठ वाहायचे आहे. ज्यावेळी आपण शिवमूठ वाहत असतो त्यावेळी जर आपल्या मनात वाईट विचार आले किंवा घरातल्या गोष्टी आल्या तर ती शिवमूठ महादेवांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे थोड्या वेळासाठी आपण महादेवांना आपण स्वतःला अर्पण करायचं आहे आणि महादेवांसाठी आपल्याला थोडा वेळ द्यायचा आहे. आणि त्यावेळी आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणत किंवा ओम नमः शिवाय म्हणत अगदी मनापासून शिवमूठ व्हायचे आहे. बघा, याचा प्रसाद महादेव अगदी मनापासून देतात. तुमची कोणतीही इच्छा असू दे, अनेक अडलेल्या गोष्टी असू दे, अनेक अडचणी असतात, ते महादेव पूर्ण करतातच. तुमच्या श्रावण महिन्यातल्या 4 सोमवार असू दे किंवा 5 सोमवार पडले असतील तर त्या श्रावण महिन्यातच तुमच्या इच्छा पूर्ण होतील, हे मी खात्रीने सांगते आणि याचा अनुभव नक्की घ्या. तर एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.